नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 2. सुयश, तुझी पर्सनल दुश्मनी तुझ्यापाशीच ठेव. उगीच त्यात त्याला भडकवू नकोस. आणि दम असेल ना तुझ्यात तर तुझं तू बघून घे. आता रोहित जे काही बोलला होता तो राज मल्होत्राचा पर्सनल मॅटर होता. त्यावर कसलीही टिप्पणी द्यायचा अधिकार रोहितला नव्हता. हे दोघे त्याचे मित्र भांडत होते, पण रोहितच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं. प्लीज रोहित, ऐक माझं. तू या सुयशच्या बोलण्यात येऊ नकोस. ठीक आहे. रोहितने आपल्या पॅन्टच्या खिशात हात घातले आणि एकदम थंड आवाजात बोलला. चेहरा मात्र आत्ता निर्विकार होता आणि ओठांवर ते क्रूर हसू, की समोरच्याला संभ्रम व्हावा की नक्की हा काय विचार करत आहे. रोहित अग्रवाल, कथेचा नायक की अजून कोण हे तर येणारा काळच सांगेल. पण याच्या फॅमिलीची आपण थोडी पार्श्वभूमी घेऊ. अग्रवाल हे मुंबई शहरातील एक खुफिया नाव. मूळचे ह्यांचे घराणे UPमधले एक लोकल डॉनच म्हणता येईल. पण रोहितच्या वडिलांना या सर्वांचा कंटाळा आला होता. त्यांना आपले काही असं करायचं होतं, आपल्या हिमतीवर, ना की बंदुकीच्या धाकावर. त्यामुळे त्यांनी रोहित आणि त्याचा मोठा भाऊ हितेन लहान असतानाच आपले गाव सोडले आणि इकडे मुंबईत येऊन त्यांनी स्वतःचे असे कपड्याचे दुकान टाकून वास्तव केले, जे आज 4 रेशमी साड्यांच्या मोठ्या अशा दालनाचे ओनर होते. मुलांनी खूप कष्ट करावे, आपल्या पायावर उभे राहावे, असंच एक साधं आणि सरळ स्वप्न पाहणारे बन्सीलाल अग्रवाल आपल्या धाकट्या मुलामुळे रोहितमुळे परेशान होते. हितेन हा त्यांचा मोठा मुलगा पहिल्यापासूनच कर्तबगार होता, कर्तव्यनिष्ठ होता आणि एक सच्चा पोलीस अधिकारी होता. तर रोहित अजून BComच्या दुसऱ्या वर्षात कसाबसा पोहोचून शिक्षण आपले पूर्ण करत होता. बन्सीलालने तर तो काही मोठा बनेल याची आशाच सोडून दिली होती. निदान त्याने आपण इतकी वर्ष मेहनतीनं कमवलेलं राज्य जरी व्यवस्थित सांभाळून घेतलं तरी खूप होईल असं त्यांना कायम वाटायचं. रोहितही खरं तर लहानपणी तसा गुडबॉयमध्ये मोडत होता. पण नंतर त्याच्या आईनं असं काही त्याच्या डोक्यात भरवलं होतं की काय करायचं आहे शिक्षण घेऊन, शेवटी आपल्याला आपली दुकानच सांभाळायची आहे, असा विचार करून तो नुकसान करून घेत होता. आईमुळे आणि मोठ्या भावामुळे हे शेणफळ इतकं बिघडलेलं की कधीकधी त्याला चांगले काय वाईट काय याचाही विसर पडायचा. बरं, आता जायचं का लेक्चरला, की इथेच त्या राज मल्होत्राला बोलवायचं? विकीकडे तुसडेपणाने एक नजर पाहत रोहित आता पुढे चालत बोलायला लागला. हो, आपल्यालाच क्लासमध्ये जावं लागेल. तसं आता विकी मनातले विचार झटकत त्याच्या मागे चालू लागला, सोबत त्याची गँगसुद्धा. मिस्टर रोहित अग्रवाल. राजवीर आपल्याला दिलेल्या स्टाफरूममध्ये जाऊन बसला होता. हातात नेहमी गन असायची त्याच्या हातात आज एक फाईल होती आणि त्यातल्या एका कागदावर आपली नजर फिरवत तो बोलला. इंटरेस्टिंग. हितेन अग्रवालचा भाऊ. आता तर मजा येणार या खेळाला. त्याने एक बॉक्स टाईप स्मिथ केलं आणि बाहेर खिडकीच्या पाहिलं. सर्व विद्यार्थी आता आपल्या आपल्या क्लासमध्ये जात होते आणि त्याची ती चोफेर नजर कुणाला तरी शोधत होती. कोण होती पण ती? श्री, तू जे काही करतेस ते बाळा विचार करून करतेस ना? इकडे मुंबईपासून जवळपास 10-15 किलोमीटर अंतर असलेले गाव पोवई. तिथल्या एका छोट्याशा घरात एक वयस्कर स्त्री खाटेवर झोपून बोलली. हो ग मायाची. एक मुलगी साधारण 19-20 वर्षाची असेल. ती हातात एक फुटका आरसा घेऊन आपल्या केसांची वेणी नीट करत होती, जी आता त्या वयस्कर आजीला स्माईल करत बोलते. ते उगा खोटं हसू आणू नको माझ्यासमोर. पण तिला असं हसताना पाहून त्या थोडं रागवत तिला बोलतात. मला काय माहीत नाही का हा निर्णय तू मनावर दगड ठेवून घेतला आहेसा म्हणून? तुझा तर पाय बी निघत नाही.
त्या निराश होऊन बोलत होत्या. तुझ्यापासून मी कधी लपवलं आहे का माय? पण अगं, आता घेतली आहे ही जबाबदारी तर निभावी लागेलच ना. तीही हताश होऊन बोलत होती. हो गं, म्हणून तर मी तुला अडवत नाही आहे. त्या तिला आपल्या जवळ यायची खूण करत बोलतात. तशी ती आपल्या मायाजीकडे गेली. मला माहीत आहे गं, तुला त्या कॉलेजला नाही जायचं, पण काय करू? तुझ्या नवऱ्याची तीच इच्छा होती. त्या तिच्या गालावरून हात फिरवत बोलतात. आवाजात कंठ दाटला आहे हे सहज कळत होते. नवरा म्हणावं की नाही त्या मुडद्याला ते मला नाही कळत, पण तुझ्या गळ्यात हे काळं मणी घालून गेलंय म्हणून तुझा तो धनी मानावे लागत आहे. त्या आता हे बोलताना आतून खूप चिडल्या होत्या हे जाणवत होते. आजी माय, तू काय बी काळजी करू नको माझी. तुझं तू जेवण करून घे दुपारी. मी येतेच मग बघ सांच्याला. ती आपल्या आजीच्या कपाळावर हात ठेवून ताप आहे का ते चेक करत बोलते. हां, म्या तर काळजी घेईलच बघ, पण तू बी घे परवासात. त्या आता तिला पोट तिडकीने सांगत होत्या. आणि त्यो बी असणार आहे का तिथं बंबईत? त्या आता तोंड वाकडे करत म्हणाल्या. माहीत नाही गं, आणि मी काय त्यांना भेटायला नाही जात आहे. मी कॉलेजला जात आहे. मला इतकी सवड बी भेटणार नाही. पण हे बोलताना ती थोडी हिरमुसल्यासारखी वाटली. तिच्यासमोर तिच्या नवऱ्याचा चेहरा आला होता. एक रुबाबदार, डॅशिंग असा, जो तिच्याकडे पाणी प्यायला मागत होता. आणि ती त्याला आजूबाजूचे लोक सगळं काही विसरून अगदी देहबान हरपून त्यालाच पाहत होती. आपण पाहता क्षणीच त्याच्या प्रेमात पडलो होतो. ती गालात हसून स्वतःशीच बोलते. काय गं, कुणाच्या प्रेमात पडलीस अजून तू? तोच तिच्या कानावर तिच्या मैत्रिणीचा आवाज पडला. शुभी, घरी? ती तो आवाज कोणाचा आहे कळताच गोंधळून जात म्हणाली. तिने इकडे तिकडे पाहिले तर आता तिच्या लक्षात आले की ती घरी नाही तर मुंबईला जाणाऱ्या बसमध्ये बसली आहे. आणि शेजारी तिची जवळची मैत्रीण शुभदा भोसले. ओह, मी घरून इथे आले तरी मला काही कळले नाही. ती स्वतःशीच पुढं बोलते. हो, ती आपल्या आजीशी बोलून तिच्या नवऱ्याच्या पहिल्या भेटीत इतकी ती हरवून गेली होती की ती कधी स्टँडवर आली आणि कधी बसमध्ये बसली हे तिलाच कळले नव्हते. काय गं, कुठे हरवली होतीस? तिच्या कपाळावर टपली मारत आता शुभू तिला बोलते. अजूनही आपल्या हिरोमध्ये हरवली आहे की आमच्या दाजीमध्ये? बोल की. तिला आपल्या ढोपऱ्याने आता शुभू एक भुवई उंचावत म्हणते. आता हे काय नवीन? ती मात्र तिचं असं चिडवणं एन्जॉय करत होती आणि लटका रागही. चेहऱ्यावर मात्र गुलाबी छटा पसरली होती, जी लाजेनं होती ही कुणा अनोळख्यालाही कळले असते. चला मुंबई. शुभू काही बोलणार तोच कंडक्टरचा तो कर्कश आवाजही आला आणि गाडीही सुटली होती. हा बन्याला काय झालं? तो कुठे राहिला? आता शुभू परेशान होऊन समोर पाहत बोलते. आलो मी, मागे आहे तुमच्या. पण तिचा आवाज ऐकून एक यांच्याच वयाचा एक मुलगा बोलला, ज्याने गोल फ्रेमचा मोठा भिंगाचा चष्मा घातला होता. शर्ट पांढऱ्या रंगाचा होता. तो बसलेला होता मागे म्हणून काही वाटत नव्हतं, पण गबाळाच होता बाई हा भारी. तर चला आता आपण या कथेची नायिका म्हणजेच आपल्या श्रीनिकाची ओळख करून घेऊयात. तर जी आपल्या मायाआजीशी बोलत होती ना, ती आपली नायिका उर्फ श्रीनिका निवास पाटील आहे, जिचे आईबाबा आता या जगात नाही. आहे ती फक्त तिच्या आईची आई, मायाजी, जे ती म्हणत असे. गेल्या 6 महिन्यापूर्वी तिचं लग्न अचानक अशा एका व्यक्तीशी होते, ज्याला याआधी तिने कधीच त्यांच्या या गावात पाहिले नव्हते. काय असं झालं असेल की तिने लग्न केलं असेल आणि तिचा नवरा आहे तरी कुठे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावे लागेल
आणि हा भाग कसा वाटला हे समीक्षा करून नक्की सांगा. धन्यवाद.